मागेल त्याला ठिबक मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मागेल त्याला ठिबक मिळालाच पाहिजे, मागेल त्याला ठिबक मिळालाच पाहिजे, 2 महिन्यात अनुदान मिळालाच पाहिजे, 2 महिन्यात ठिबकचे अनुदान मिळालाच पाहिजे, 2 महिन्यात ठिबकचे अनुदान मिळालाच पाहिजे, लॉटरी पद्धत बंद झालीच पाहिजे, लॉटरी पद्धत बंद झालीच पाहिजे, लॉटरी बंद बंद झालीच पाहिजे, मागेल त्याला ठिबक मिळालाच पाहिजे, मागेल त्याला ठिबक मिळालाच पाहिजे, मागेल त्याला ठिबक मिळालाच पाहिजे. आज शेतकऱ्यांचा संविधान या परिसरामध्ये जन आक्रोश आंदोलन चालू आहे. आपण जाणून घेऊया की त्यांचा हा आंदोलन कोणत्या विषयावर आहे, महत्त्वपूर्ण विषय आहे. तर आपण परिचय देताना सांगा की आज विषय कोणत्या विषयावर आपण इथे जमा झालेले आंदोलन काय विषयावर आहे? आम्ही शेतकरी आज ठिबक सिंचनाच्या अनुदानाकरता इथे जमा झालेला आहे. 2022, 2023, 2023-24चे अजूनपर्यंत अनुदान आम्हाला मिळालेले नाही आहे. आम्हा सर्व शेतकऱ्यांचे अनुदान थकलेले आहे आणि शासन नुसत्या आम्हाला एक आश्वासन देऊन वल्गना देत आहे की आम्ही तुम्हाला अनुदान देऊ, 2 महिन्यात अनुदान जमा करू. आम्ही एप्रिल-मे पासून वाट पाहत आहे. मागच्या 2 वर्षापासून अनुदानाची वाट पाहत आहे. अजूनपर्यंत आमच्या खात्यात अनुदान जमा झालेलं नाही. आज आमची परिस्थिती एवढी बिकट आहे की आम्हाला शेतीला पेरणी करता, निंदणी करता सुद्धा पैसे राहिलेले नाही आहे. म्हणून आज आम्ही या आंदोलनाच्या पवित्र्यात इथे जमलेलो आहे. ठिबक तुषार अनुदान मिळालंच पाहिजे, ठिबक तुषार अनुदान मिळालंच पाहिजे, 2 वर्षापासून थकलेले अनुदान मिळालंच पाहिजे, 2 वर्षापासून थकलेले अनुदान मिळालंच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. नवीन शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. ठिबकचे अनुदान मिळालंच पाहिजे. ठिबकचे अनुदान मिळालंच पाहिजे, लॉटरी पद्धत बंद झालीच पाहिजे. शेतकऱ्याच्या विशेष मागण्या घेऊन आज इथं शेतकरी वर्गाच्या इथे आलेले आहे आणि जाणून घेऊया त्याचं काय विशेष महत्त्व आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब आहे, आपण पहिले सांगा की आज इथे काय मुद्दे घेऊन आले आहे. आम्ही आज नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले शेतकरी. माझं नाव प्रमोद बायस्कर. नागपूर जिल्ह्यामधून विविध शेतकरी संघटनेमार्फत आम्ही इथं आज संविधान चौकात जमलेलो आहोत. आमची मागणी इथे अशा पद्धतीची आहे की आज रोजी 2022-23 पासून 23-24चे 2 वर्षापासूनचे ठिबकचे अनुदान, तुषारचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही आणि शेतकऱ्यांनी कर्ज रूपाने बँकेतून व्याज कर्ज घेऊन उसनवारी घेऊन ठिबक तुषार सिंचन बसवलेले आहे. 2 वर्षापासून शेतकरी वाट पाहत आहे अनुदान मिळण्याची. शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा शासनाने अद्यापही याचा निधी दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही. त्याकरिता हा शेतकरी जन आक्रोश मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. हा आज अल्प शेतकऱ्यांचा जरी मोर्चा असला परंतु या 2 महिन्यात जर शेतकऱ्यांचे अनुदान मिळाले नाही तर याचं भव्य स्वरूप हे शेतकरी घेतील. त्या सरकारला आमची मागणी आहे की ठिबक तुषारचे जे थकीत अनुदान आहे ते नागपूर जिल्ह्याचे जवळपास 4 कोटी रुपये थकीत आहे, ते ताबडतोब इथे देण्यात यावे. तसेच महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी आहे त्यांचे सुद्धा 700 कोटी जवळपास 2020, 22, 23, 24 या वर्षातले थकलेले आहे. तसेच नवीन वर्षाचा अजूनसुद्धा GR आलेला नाही. मागेल त्याला ठिबक अशी शासन घोषणा करते परंतु मागेल त्याला ठिबक मिळत नाही आहे. तर आमची या माध्यमातून मागणी आहे की मागेल त्याला ठिबक ही योजना शासनाने राबवावी. कारण ठिबक हा असा विषय आहे की याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढते, त्याची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते आणि ठिबकमुळे आपले पाण्याची सुद्धा बचत होऊ शकते. यामुळे शासनाचे बरेच पैसे जे पाणी वाचवण्यासाठी खर्च होतात ते सुद्धा वाचतात. शेतीचे उत्पन्न वाढते, पर्यायाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणून शेतकरी संघटनेमार्फत आज रोजी आमची मागणी आहे की थकीत अनुदान या शेतकऱ्यांना तात्काळ द्या. हा अन्नदाता याचे 2 वर्षापासूनचे थकीत अनुदान मिळाले नाही आहे. हा अन्नदाता आज अडचणीत आलेला आहे. शासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि ताबडतोब यांचे अनुदान
या 2 महिन्यात त्यांचे अनुदान जमा करायला पाहिजे, अन्यथा याचे तीव्र आंदोलन समोरच्या येणाऱ्या दिवसात करण्यात येईल. हे शासनाची जबाबदारी आहे. आपला अन्नदाता यांना ताबडतोब अनुदान त्यांनी दिलं पाहिजे. ही मागणी आमची या आजच्या या संघटनेमार्फत आजचं हे आंदोलन संविधान चौकात शांतताच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने करण्यात येत आहे. यानंतरचं आंदोलन हे तीव्र राहणार आहे. त्यामुळे शासनाने याची खबरदारी घेऊन ताबडतोब शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करायला पाहिजे. ठिबकचे अनुदान मिळालेच पाहिजे. ठिबक तुषार अनुदान मिळालेच पाहिजे. ठिबक तुषार अनुदान मिळालेच पाहिजे. थकलेले अनुदान मिळालेच पाहिजे. 2 महिन्यात अनुदान मिळालेच पाहिजे. मागेल 2 महिन्यात अनुदान मिळालेच पाहिजे. मागेल त्याला ठिबक, मिळालेच पाहिजे. मागेल त्याला ठिबक, मिळालेच पाहिजे. मागेल त्याला ठिबक. मिळालेच पाहिजे. लॉटरी पद्धत बंद झालीच पाहिजे. लॉटरी पद्धत बंद झालीच पाहिजे. लॉटरी पद्धत बंद झालीच पाहिजे. ओके.